विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. जशी-जशी एक्झाम जवळ यायला लागले ना, तसा-तसा तणाव वाढत चाललाय. त्यांनी खूप अभ्यास केलाय, त्यांना पण तणाव येतोय बरं का. आणि ज्यांनी काहीच केला नाहीये ना, त्यातल्या फार थोड्या मुलांना आता तणाव यायला लागलाय बरं का. कारण ज्यांनी काहीच आतापर्यंत अभ्यास केला नाही ना, तशी ती निवांतच मुलं आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. पण ज्यांना फरक पडतोय ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला करायची आहे ना सुरुवात, मी सांगतो तसा इथून पुढे अभ्यास करा. आत्तापर्यंत तुमचा 0 स्टडी आहे असं मी कन्सिडर करतोय. चालेल, काही इश्यू नाहीये. मग काय करू आणि कसं करू? हे बघा, जे करायचंय ते परफेक्ट करायचंय. पण नक्की काय केलं पाहिजे? मी कोणता टॉपिक अगोदर करू? असं तुम्ही जर विचारत असाल ना, सगळं सांगेन मी तुम्हाला. पण इम्पोर्टंट काय आहे, की पहिल्यांदा स्वतःला शांत करा. हां, शांत करा. एक-एक क्षण महत्त्वाचा असतो, एक-एक दिवस महत्त्वाचा असतो. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण पण आहे. मला काल एक स्टुडंट भेटला. बघा संध्याकाळी म्हटलं, "सर बोलायचंय तुमच्याशी." मी म्हटलं, "बोल." तेव्हा तो म्हटला, मला असल्या 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 फोन कॉलचा खूप अनुभव आहे बरं का, लक्षात घ्या. एकच त्यांचं म्हणणं असतं, "मला माहिती आहे तो काय बोलणार होता." मी तुम्हाला सांगू का? तो म्हणला, "सर आता कसं तरी वाटायला लागलंय, टेन्शन यायला लागलंय, होईनाच झालाय अभ्यास." मग काय? मी त्याला सांगितलं, "मग तू काय केलं दिवसभर?" "नाही सर, आज डोकं दिवसभर दुखत होतं. मी काहीच करू शकलो नाही." वेळ वाया घालवला. वेळ वाया घालवला की नाही? त्याच्याऐवजी त्यानं शांतपणे प्लॅन केला असता, चला ठीक आहे, आज मला हे संपवायचंय. तर झालं असतं की नाही? मी तुम्हाला सांगतो, की काय आहे प्रकार सांगतो. नीट लक्ष द्या. आपल्याला वाटते फिजिक्सची भीती, सगळ्यांना वाटते आणि तोच पहिला पेपर असतो. आणि त्याचा अभ्यास परफेक्ट नसल्यामुळे सगळं नुकसान होतंय. आता माझं टार्गेट काय बघा. माझं टार्गेट फिक्स आहे, सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन असतात. ओके. माझं दुसरं टार्गेट आहे. सेक्शन डी त्याच्यामध्ये सुद्धा 4 मार्काचे क्वेश्चन असतात की. तुम्ही नीट जर पेपर बघितला, तर एक 4 मार्काचा प्रश्न आहे, तो 2-2 मार्काच्या सोप्या प्रश्नांपासून बनलेला असतो. बरं, याच्यात काय ठराविकच प्रश्न येतात लक्षात घ्या. ठराविकच प्रश्न येतात. मग ह्याला जर मी टार्गेट केलं, तर मला किती मार्क मिळतील? तर मला जवळ-जवळ 24 मार्काचा पेपर मी अटेम्प्ट करू शकतोय. ओके. त्याच्यानंतर व्ही-एस-ए जेव्हा मी सेक्शन बी आणि डी ला टार्गेट करतोय, मग मी डेफिनिशन, डिस्टिंग्विश डायग्राम असले प्रश्न करतोय. ओके. तेव्हा मला व्ही-एस-ए मधले कमीत कमी अरे 3-4 प्रश्न तरी सॉल्व्ह व्हायला नकोत का? आणि हे जर जमलं, तर मला एम-सी-क्यू 10 पैकी 2 तरी जमतील. त्या एकदम सोप्या प्रश्नांवर बेस्ड असणाऱ्या एम-सी-क्यूज. मग अशा रीतीनं मी 30 मार्काचा परफेक्ट पेपर अटेम्प्ट करू शकतोय. तो मोर दॅन इनफ आहे. त्यात एकही डेरिव्हेशन मी केलेलं नाहीये. आणि या 30 मार्काच्या अटेम्प्टमध्ये एम-सी-क्यूचे 2 मार्क पकडलेत फक्त मी. का तुम्हाला 2च पडणार आहेत का? नाही, चांगले मार्क पडणार आहेत. बरं, एकही डेरिव्हेशन पकडलं नाही मी. तुम्ही तसं करणार आहे का? नाहीये. बरं, आता मी तुम्हाला सांगतो, की आपण डिसेंबर महिन्यात रेग्युलर टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. हा व्हिडिओ टेस्टसाठीच आहे. टॉपिकचं नाव कुठलं आहे सांगतो. करंट इलेक्ट्रिसिटी आहे. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे आणि वेव्ह ऑप्टिक्स आहे. अरे बापरे! तिन्ही टॉपिक डेंजरस आहेत ना? नाही. त्या 3 टॉपिकला तुम्ही टार्गेट करा. मी आज टेस्ट तुम्हाला डिझाइन करायला लावणार आहे. प्रश्न मी देणार आहे तुम्हाला. मग तुम्ही स्वतःहून 20 मार्काची टेस्ट तयार करा. म्हणजे हा काय प्रकार आहे? मी तुम्हाला सांगतो. जरा प्रश्न बघा तरी. पहिला जो प्रश्न आहे तो डिस्टिंग्विश बिटवीन पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर. बाळांनो सांगू का? कुणाची ॲक्युरसी जास्त आहे? कोण ईझी टू यूज आहे? इंटरनल रेझिस्टन्स कुणाचा वापर करून आपण फाइंड आउट करू शकतो? पोर्टेबल कोण आहे? या सगळ्या पॉइंटचा विचार केला तर डिस्टिंग्विश लिहू शकतो आपण. बरं, हे व्होल्टमीटर हां. आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असतो? इन्फायनाईट असतो. अरे, एम-सी-क्यू पण तयार होतायत. व्ही-एस-ए पण तयार होतायत. डिस्टिंग्विशचा प्रश्न पण तयार होतोय. दुसरा आहे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. डेफिनिशन मेनली आहे. तो डिस्टिंग्विशचा एक पॉइंट होऊ शकतो. इंटरफरन्स पॅटर्नमध्ये सेंट्रल ब्राइट पुन्हा डार्क, ब्राइट डार्क ह्यांच्या इंटेन्सिटी कॉन्स्टंट असतात बरं का. डिफ्रॅक्शनला नाही. सेंट्रल मॅक्सिमम असतं. पुन्हा तो ग्राफ तुम्हाला आठवत असेल. ओके. सीरीज आणि पॅरलल अरेंजमेंट ऑफ कॅपॅसिटर सेपरेटली 3-3 मार्काला प्रश्न येऊ शकतो हा. मग ते फॉर्म्युले होतील ना तुमचे त्यात. त्याच्यानं तुम्हाला सांगतो हे 3 डिस्टिंग्विशचे प्रश्न केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून मी जरा प्रश्न वाढवतो रे डिस्टिंग्विशमध्ये. ओके. मी डी घेतोय आणि इथं लिहितोय पोलार एंड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. ओके. हे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आहे. ओके. पोलार आणि नॉन पोलार. सेंटर ऑफ मास रिलेटेड आहे. एकामध्ये अलाइन्ड असतो, एकामध्ये अलाइन्ड नसतो. मग पॉइंट तयार करा. मग तुम्ही काय करा, डिस्टिंग्विशचे कुठलेही 2 प्रश्न, कुठलेही 2 प्रश्न घेऊन टेस्ट द्या. घरातल्यांना सांगा ना, यातले कुठलेही विचारा म्हणून.
तुमची आई, काही मोठी दीदी असेल, भाऊ असेल, कोणी पप्पा असतील, मदत करतील तुम्हाला. त्यांना सांगा ना, की ह्यातले कुठले पण 2 क्वेशन सिलेक्ट करून मला ॲज अ टेस्ट द्या. 4 मार्क होतील. तुम्हाला सांगतो ड्रॉ. आता डायग्राम इम्पोर्टंट आहे. सांगतो प्लेन वेव्ह फ्रंट, स्फेरिकल वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हा काय प्रकार आहे सांगतो. हायजेन्स थिअरीचा वापर करून तुम्ही प्रूव्ह रिफ्लेक्शन करू शकता, रिफ्रॅक्शनच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू शकता. हायजेन्स वेव्ह थिअरी. प्लेन ऑफ व्हायब्रेशन, प्लेन ऑफ पोलरायझेशन. ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ब्रूस्टर्स लॉ मध्ये जाऊ तिकडं. त्याच्यानंतर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, एमिटर, व्होल्टमीटर हा काय प्रकार आहे. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू एमिटर? तर गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलला जर मी शंट रेझिस्टन्स अक्रॉस कनेक्ट केला पॅरलल, तो एमिटर होतो. सीरीजमध्ये जोडला तर तो व्होल्टमीटर होतोय. त्याच्यानंतर व्हॅन डी ग्राफ जनरेटर, केल्विन्स मेथड, मीटर ब्रिजची डायग्राम. अरे डायग्राम ॲट एनी कॉस्ट करा रे. 3 मार्काला तुम्हाला हायजेन्स वेव्ह थिअरीतला प्रश्न आला. 4 मार्काला व्हॅन डी ग्राफ जनरेटर आला. डायग्रामचा 1 मार्क तर मिळेल. तर डायग्रामच करणार आहे का तुम्ही? नाही. डायग्रामवरून कन्स्ट्रक्शन लिहायला शिका ना. बघून जे दिसते ते लिहायला शिका. एवढं जमलं तर वर्किंग तुम्हाला अवघड नाहीये. पण ठीक आहे डायग्राम. मग एवढ्या डायग्राम आहेत. कुठल्यातरी 2-3 डायग्राम घ्या. 3 डायग्राम घ्या. चला 10 मार्कची टेस्ट इथंच झाली. आता लॉज. किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ, ब्रूस्टर्स लॉ, मालूज लॉ, हायजेन्स प्रिन्सिपल हे लॉ नाहीये. पण तुम्ही लिहा ना ते सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, एमिट सेकंडरी वेव्हज. पण फॉरवर्ड डायरेक्शन बॅकवर्ड आपण कन्सिडर करत नाही. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. फेव्हरेट क्वेश्चन आहे. किती वेळा रिपीट झाला असेल. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, मस्ट बी कोहेरंट, शुड बी क्लोज टू ईच अदर सोर्सेस. सोर्स आणि स्क्रीन मधला डिस्टन्स जास्त पाहिजे. ते जे लाईट आहेत त्या इन अ सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजेत. नुसते पॉइंट्स लिहायच्यात, कंडिशन्स लिहायच्यात. प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओमीटर, की जे पोटेन्शियल डिफरन्स लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. स्टेट एरर्स इन द मीटर ब्रिज आणि हाऊ दॅट एरर कॅन बी मिनिमाइज्ड. इम्पॉर्टंट 2 मार्काचा प्रश्न आहे. डिफाईन आता डेफिनेशन, पोटेन्शियल ग्रेडियंट, शंट, कॅपॅसिटन्स, पोलराइड त्याचे युजेस पण करा पोलराइडचे. आता मला सांगा, मी थोडंसं बाजूला सरकतोय. एवढे प्रश्न माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो, उद्या फिजिक्सचा पेपर आहे, एवढे सुद्धा प्रश्न मुलांचे तयार नसतात. आणि तुम्ही जर एवढे प्रश्न करून गेला, फक्त 3 टॉपिक वरती, 3च टॉपिक वरती एवढे प्रश्न तुम्ही जर करून गेला ना, त्यातलं परीक्षेत काय थोडं येणार आहे व्हय? पुष्कळ येणार आहे. मग असे 16च्या 16 टॉपिक तयारी करूया ना आपण. रोज एक घेतला तरी होईल ना. एवढ्या 10-12 प्रश्नाला तुमच्याकडे वेळ नाही एवढा. का नाही वेळ? मग काय करायचं तुम्हाला? तुम्हाला हेच होत नाही तर पुढे कसं शिक्षण घेणार आहे तुम्ही? पुढं कसं शिकणार? त्यामुळं रडत बसू नका, वेळ वाया घालवू नका. 0 पासून स्टडी करायचं होऊ शकतं, मनात आणलं तर होऊ शकतं. "सर मी काय करू? माझ्याकडे वेळच नाहीये. मला इकडं हे आहे, ते आहे, ते आहे." अरे सगळं ठीक आहे. तुझा वाया घालवणारा वेळ तेवढा बंद कर. ते मी तुम्हाला सांगतो, वाईट वाटतं सांगायला मला, की मुलं खूप वेळ वाया घालवतात ते. खूप वेळ वाया घालवतात. नाही वेळ वाया घालवला पाहिजे. एक-एक क्षण इथं महत्वाचा आहे. हां, तुम्हाला जर मी तुम्हाला एक सांगू का? ॲट एनी कॉस्ट संध्याकाळी 10:00-10:30 ला झोपा. ओके. आणि सकाळी 3-4 ला उठा. उठा 4 ला. हां, आणि करा अभ्यास सकाळचा. सांगू का सकाळी जर तुम्ही 4 ला अभ्यासाला बसला आणि 8 वाजेपर्यंत केला, 7 वाजेपर्यंत अभ्यास केला, तो 3 तासात दिवसभराचा शेड्यूल तुम्ही कंप्लीट करू शकताय. मी तुम्हाला सांगतो, की मी माझ्या शेड्यूलमध्ये जो बदल केलाय, तो तुम्हाला मी सांगू शकतोय. आयुष्यभर मी रात्रभर जागून अभ्यास केलाय. हां, म्हणजे मी तुमच्यासारखा होतो ना, तेव्हा मी पण विनाकारण रात्रभर जागत बसायचो आणि त्यानं तब्येतीचं पूर्ण नुकसान व्हायचं. पित्त अन् हे अन् ते भयंकर त्रास व्हायचे. पण जेव्हा मी माझ्या ऑफलाईन मधली मुलं बघतोय किंवा मी माझ्या मुलाचा अभ्यास जेव्हा बघितला ना, तो 9:30-10:00 ला झोपणार म्हणजे झोपणारच. पण सकाळी उठून अभ्यास केलाय. आणि मला नंतर लक्षात आलं, की तीच सगळ्यात बेस्ट मेथड आहे, तीच सगळ्यात बेस्ट मेथड आहे. ऐका माझं. दिवसाचं टार्गेट सकाळीच पहाटे कंप्लीट करा. ओके. म्हणजे लोड राहणार नाही. नाहीतर 8, 9, 10 ला उठायचं, पुन्हा सगळा आळस अंगात, दुपारी उशिरा उठला, की दुपारी पण पुन्हा झोप लागते. ह्या असल्या गोष्टी करू नका. तर प्रश्न करा आणि आता घाबरायचं नाहीये. तयारी करायची ऑल द बेस्ट.